नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षामध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज झालेल्या कृषी सेवक परीक्षेच्या क्वेश्चन पेपरचं या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, हा शिफ्ट 1 मध्ये जे काही क्वेश्चन विचारले होते त्या क्वेश्चनचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी बघा, जे प्रश्न विचारले होते यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, बटाटा उत्पादनाशी संबंधित गोल क्रांती आहे। जिनिंग ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर कापूस या पिकाशी ही जिनिंग ही संज्ञा संबंधित आहे, कारण कापसाचा जो धागा असतो तो धागा जिनिंगपासून काढला जातो। ओके, इनार्चिंग ही पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर बघा मित्रांनो, इनार्चिंग ही पद्धत आंबा, चिकू, पेरू या वेगवेगळ्या फळ पिकांसाठी ही वापरली जात असते। पुढील प्रश्न आहे, कॉफी, चहा आणि रबर उत्पादनासाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते? तर मित्रांनो, या पिकासाठी जांभी मृदा म्हणजेच लॅटराइट प्रकारची सॉइल लागत असते। त्यानंतर रेशीम किडीवरील रोगावर देखील प्रश्न विचारले होते। या ठिकाणी बघा, आपण जर रेशीम किडीवर रोग बघितले तर वर्गीकरण हे 3 प्रकार केलं जातं: विषाणूजन्य रोग, बुरशीजन्य रोग आणि आदिजीवजन्य रोग। तर विषाणूजन्य रोगामध्ये ग्रासरी आहे, फ्लॅशेरी आहे, बुरशीजन्य रोगामध्ये मस्करडाइन आहे, आदिजीवजन्य रोगामध्ये पेम्ब्राइन आहे। ओके, पुढचा प्रश्न बघूयात, शेवंतीच्या म्हणजेच क्रायसॅन्थेममच्या कोणत्या भागापासून पायरेथ्रम मिळवले जाते? पायरेथ्रम हा जो घटक आहे तो शेवंतीच्या कोणत्या भागापासून मिळवला जातो? तर शेवंतीच्या फुलापासून पायरेथ्रम हा घटक मिळवला जातो। ओके, पुढचा प्रश्न बघूयात, सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये मोकाट सिंचन पद्धतीपेक्षा किती टक्के पाण्याची बचत होते? तर मित्रांनो, 50 ते 60% इतक्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची बचत ही होत असते। सुवर्णतंतू क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ताग या पिकाशी सुवर्णतंतू क्रांती ही संबंधित आहे। रेशीम उत्पादनासाठी तुती लागवडीकरता हवामान म्हणजेच तापमान आणि आर्द्रता किती असावी? ओके, तर यासाठी रेशीम उत्पादनासाठी तुती लागवड करता तापमान 24 डिग्री ते 28 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता ही 65 ते 80% इतकी असावी लागते। ओके, शेती पद्धती म्हणजेच आपण त्याला फार्मिंग सिस्टीम म्हणतो, ते फार्मिंग सिस्टीमचे घटक कोणते आहेत? ओके, मृदा, पाणी, पीक, पशुधन, लेबर, भांडवल, ऊर्जा इत्यादी हे घटक फार्मिंग सिस्टीमचे आहेत, अर्थातच पीक पद्धतीचे आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे, मृदेचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते? तर मृदेचे वर्गीकरण हे एकूण 8 प्रकारे केले जाते, क्लास 1 to क्लास 8। ट्रेनिंग म्हणजेच वळण देणे म्हणजे काय? तर बघा, फळपिकाला जो भार आहे तो भार सहन करण्यासाठी झाडाची फांदी एखादी तोडणे किंवा फांदीला योग्य वळण लावणे याला आपण वळण देणे अर्थातच ट्रेनिंग असं म्हणतो। ओके, पुढचा प्रश्न आहे, टिक्स आणि माइट्स यांच्या नियंत्रणासाठी कोणते रसायन वापरतात? तर अकॅरिसाइड्स हे रसायन या ठिकाणी वापरतात। मित्रांनो, या ठिकाणी बघा, जो पॅटर्न आहे तो पॅटर्न प्रत्येक शिफ्टला बदलत आहेत। क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न त्यांचा प्रत्येक शिफ्टला देखील ते वेगळं टाकत आहेत। पहिल्या शिफ्टला प्रश्न वेगळेच आहेत, दुसऱ्या शिफ्टला त्यांचा पॅटर्न वेगळाच आहे, तिसऱ्या शिफ्टला वेगळ्याच पद्धतीचे क्वेश्चन ते टाकत आहेत। ओके, बियाण्याची सुप्तावस्था घालण्यासाठी कोणते रसायन किंवा संप्रेरक वापरतात? तर जिब्रेलिन हे जे संप्रेरक आहे ते संप्रेरक बियाण्याची सुप्तावस्था घालण्यासाठी वापरतात। पुढचा प्रश्न आहे बघा, वर्नलायझेशन म्हणजे काय? तर वनस्पतीला फुले येण्यासाठी थंड तापमानात वाढवलं जातं, या प्रोसेसला आपण वर्नलायझेशन असं म्हणतो। जर्मप्लाझम शीत वातावरणात साठवणे याला काय म्हणतात? याला क्रायो प्रिझर्वेशन असं म्हणतात। म्हणजे अति थंड तापमानामध्ये जर्मप्लाझम म्हणजे वनस्पतीचा जो अतिशय सूक्ष्म भाग असतो ज्याचा वापर पुढे वनस्पती लागवडीसाठी केला जातो, याला आपण जर्मप्लाझम म्हणतो। मग तो शीत वातावरण साठवणे याला आपण काय म्हणतो? क्रायो प्रिझर्वेशन। पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री अन्नदाता योजना कधी चालू करण्यात आली? तर 2018 साली ही योजना चालू करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे बघा, बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोट्रान्स्पिरेशन मोजण्यासाठी कशाचा वापर करतात किंवा कोणतं उपकरण वापरतात? तर लायसीमीटरच्या साहाय्यानं इव्हॅपोट्रान्स्पिरेशन मोजलं जातं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सूक्ष्म संवर्धन म्हणजेच मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे काय? याची व्याख्या विचारली होती।
तर कृत्रिम प्रक्रियेने, शाकीय पद्धतीने, उत्तीर्ण संवर्धनाने किंवा पेशी संवर्धन पद्धतीने वनस्पतींची वाढ करणे, याला आपण काय म्हणतो? सूक्ष्म संवर्धन. ओके. आता हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? तर मातीविना शेती करणे किंवा नुसता पोषक तत्वांचा पाण्यातून वापर करून ज्या पद्धतीची शेती केली जाते आपण त्याला हायड्रोपोनिक्स असे म्हणतो, म्हणजे सॉइललेस कल्टिवेशन ऑफ क्रॉप. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, आसाम राज्यात कोणती रेशीम कीड आढळते? तर अँथेरिया आसामेन्सिस ही पद्धतीची कीड आसाम राज्यात आढळते. संकरित नेपियर म्हणजेच हायब्रिड नेपियर हा खालीलपैकी कशाचा संकर आहे? म्हणजेच नेपियर गवत आणि बाजराचा संकर हा हायब्रिड नेपियर म्हणजेच संकरित नेपियर आहे. ओके. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त शीत साठवणगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज आहेत? तर ते आहेत बघा मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये, एकूण 1817. ओके. कीटकनाशक डब्यावरती असलेला सर्वात जास्त विषारी रंग कोणता? तर तो आहे प्रखर लाल रंग म्हणजेच गडद लाल रंग, म्हणजे रेड ब्राईट कलर हा जो कलर असेल तर तो अगदी सर्वात जास्त एक्स्ट्रीमली टॉक्झिक असं ते त्याचा अर्थ होत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, सीमांत शेतकऱ्याकडे किती जमीन असते? तर जे सीमांत शेतकरी आहेत अशा सीमांत शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी ज्यांच्याकडे जमीन असते अशा शेतकऱ्यांना आपण सीमांत शेतकरी म्हणतो, अर्थातच आपण त्याला मार्जिनल फार्मर्स म्हणतो. ओके. शेतकऱ्यासाठी कोणता पाऊस फायदेशीर असतो? तर दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य मान्सून प्रकारचा पाऊस या ठिकाणी फायदेशीर असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, पॉवर टिलरचा ब्रेक इव्हन पॉईंट. आता ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय? तर उत्पादन खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न समान असणे याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. हा किती असतो? तर पॉवर टिलरचा ब्रेक इव्हन पॉईंट हा 22.6 तास प्रतिवर्ष इतका असतो. पुढचा प्रश्न विचारला होता, भारतात पहिली कृषी गणना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा 1970-71 पहिली कृषी गणना करण्यात आली. ही कृषी गणना दर 5 वर्षांनी होते आणि आता आपली जी शेवटची कृषी गणना झाली आहे ती 2021-22 झाली आहे आणि ती 11वी कृषी गणना आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, भारतात सर्वात जास्त कोणत्या प्रकारच्या अळंबीचा वापर होतो? तर आपण आपल्या भारतामध्ये ॲगॅरिकस बायस्पोरस म्हणजेच बटन मशरूमचा सगळ्यात जास्त वापर हा होत असतो. जमिनीची जलधारण शक्ती म्हणजेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? ओके. मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पाणी धरून ठेवण्याची जी जमिनीची क्षमता असते या क्षमतेला जमिनीची जलधारण शक्ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असं म्हणतात. ओके. त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी मुख्य अन्नद्रव्य कोणते? प्रायमरी न्यूट्रियंट. ओके. नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, हे मुख्य अन्नद्रव्य आहेत. मृदेच्या गणातील शेवटचा गण कोणता? म्हणजे सॉइल ग्रुपमध्ये शेवटचा ग्रुप कोणता आहे? तर तो आहे गेलिसोल. ओके. गेलिसोल हा शेवटचा ग्रुप आहे. पुढचा प्रश्न बघा, शेतकरी सर्वात जास्त कोणत्या प्रकारच्या फवारणी यंत्राचा वापर करतात? तर जो नॅपसॅक स्प्रेयर असतो त्या नॅपसॅक स्प्रेयरचा वापर शेतकरी सगळ्यात जास्त करतात. आणि मित्रांनो, कृषी विस्तारवर एक प्रश्न विचारला होता, नीती आयोगावर देखील एक प्रश्न विचारला होता, रेशीम शेतीवर जवळपास 3 प्रश्न होते. असे 40, 41, 42, 43, 45 आणि बाकीचे असेच आणखी काही प्रश्न आपल्यापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. तर हे प्रश्न या अशा पद्धतीचा पॅटर्न हा पहिल्या शिफ्टमध्ये विचारला गेला होता. अशाच पद्धतीचा पुढच्या शिफ्टमधील क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके. थँक्यू.